लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नामाचं महत्त्व सांगणारा नामपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्यविषयी सांगण्या अगोदर सज्जनांनो कार्यक्रमाचा परिहार देणं अगत्याचं आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये आपल्या या क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आपल्या येथील सर्व या मंडळींनं फार सुंदर असं केलेलं आहे। यामध्ये वारकरी संप्रदायानुसार जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता या ठिकाणी आहे। जास्त वेळ न घेता आपण सर्व या ठिकाणी जी मंडळी बसलेला सर्व बहुश्रुत आहोत। त्यामध्ये विशेष आपल्याला लाभलेले प्रवक्ते हरिभक्तपरायण आमचे परम आदरणीय गुरुबंधू सुजितजी महाराज हे आपल्याला सुंदर असे प्रवक्ते लाभलेले आहेत। त्यांच्या मुखातून आपण शिवपुराण शिव महात्मा आपण सर्वजण ऐकत असालच असं आम्ही गृहीत धरतो। विठ्ठल विठ्ठल महाराजांची कथा म्हटलं म्हणजे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। म्हणजे इथल्या श्रोत्यावरूनच असं जाणून राहिलं की बाजार या ठिकाणी नाही बाजार या ठिकाणी आहे। विठ्ठल विठ्ठल आपल्याला जास्त काही पुढे सांगण्याची गरज नाही। महाराज तुम्ही इथं आलेच कशाले? विठ्ठल विठ्ठल बाजार आणि बाजारातला फरक काही सांगण्याची तुम्हाला गरज नाही। या ठिकाणी जी मंडळी आहे ही खरोखर दर्दी मंडळी या ठिकाणी आलेली आहे। नाहीतर गावामध्ये लेकरं बाकरं येत असतात त्याला काही समजत नाही, यातलं उठून चालले जातात, काही येतात काही जातात। पण अटी येणारी मंडळी आहे एक एकाहुनी बडी रे। विठ्ठल विठ्ठल उत्सव ज्यांचा आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काही महाविचारांनी सांगण्याची गरज नाही। तुम्ही त्यांच्या जीवनावर एक एक गोबीचा अनुभव घेतलेले मंडळी या ठिकाणी बसलेले आहे। विठ्ठल विठ्ठल त्यांचा भव्य दिव्य स्वरूपात जो सोहळा या ठिकाणी सुरू आहे। भव्य दिव्य कशाला म्हणतात हेच फार मोठे। या विषयावर जर बोलायला लागलो आपण ते कीर्तन राहून जाईन आपलं। भव्य दिव्य दिव्य काय आणि भव्य काय महाराज आता आपल्याला बसले या ठिकाणी सांगायले भव्य काय आणि दिव्य काय। विठ्ठल विठ्ठल मित्रांनो सज्जनांनो त्यांचा सोहळा या धोपेश्वर नगरीमध्ये आहे किंवा या हरसोळाच्या परिसरामध्ये आहे किंवा पिंपळाच्या परिसरामध्ये आहे असं नाही। तुका म्हणे गाजे वैकुंठी त्यांचा सोहळा आपण करतो म्हणून होऊन राहिला असं नाही। त्यांचा सोहळा त्रिभुवनात गाजून राहिला। काय त्यांचं जीवन होतं महाराज, आम्ही त्यांचं जीवन अनुभवलं या ठिकाणी। आमच्या सेवेचा 15 वर्षाचा कार्यकाल किमान या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज या ठिकाणी परम आदरणीय हरिभक्तपरायण पुंजाजी महाराज यांनी सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून या ठिकाणी महाराज अविरत सेवा या ठिकाणी करत आहेत। विठ्ठल विठ्ठल
बोलताना शब्द खूप सोपे वाटतात, सहज कोणी बोलून जाते. तुकोबाचे गाथेचे गाथे लोक बोलतात हो. ब्रह्म काय, माया काय, लोकांच्या गोष्टी ऐकल्या असं वाटते का आपण काय पृथ्वी तलावर आहोत की नाही आहोत. महाराज लोक फार हुशार झाले आता. चिंतन खूप आहे महाराज, खूप चिंतन आहे, फक्त आचरणात नाही. विठ्ठल विठ्ठल. वंदनीय राष्ट्रसंत सांगून गेले महाराज की तुकड्या म्हणे सत्य आचरणा वाचून कोणीचा नाम मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या पुढे महाराजांना म्हटलं संत सांगत आहे ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकवतो. अरे कीर्तनी मान डोलवितो परी कोंबडे बकरे खातो. कशाला गर्दी करतो बाबा पंढरपुरात रे महाराज. काय कमी गर्दी आहे काय? तिथली पावर इथली पावर काही कमी अधिक वाटते तुम्हाला? बरंच झालं लोक जर चांगले मोबाईल नाही चार्जिंगची वाटी जर लावली तर तेवढी चार्जिंग महाराज या ठिकाणी होते. विठ्ठल विठ्ठल. पण महाराज बोलण्याचा अधिकार लागते, या ठिकाणी अधिकार फार कमी पडते आपला बोलण्याचा. मी जनरल लोकच बोलत असतो महाराज, पण या ठिकाणी श्री ऋषीतुल्य लोक बसलेले आहेत. दिगंबर महाराज आपलं कीर्तन प्रथम वर्गातलं कीर्तन आहे महाराज. मी द्वितीय वर्गामध्ये हात घालत नाही महाराज. मी पहिलीचा शिक्षक आहो, पहिलीचा. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती. विठ्ठल विठ्ठल. महाराज लोक लय पुढे गेले. आता लोकांना वाटते काय काय करा आपण, कोणते कोणते अभंग घ्यावं. भारी भारी अभंग घेतात काही काही जण. असे भारी अभंग घेतात की मागे 3 पिढ्याले समजेल आणि पुढे 3 पिढ्याले समजत नाही. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. कोणी सामान्य प्रवर्गातला माणूस महाराज अधिकार लागते. कोणी काही बोलत नाही, कोणाही विषयावर चिंतन करू नये महाराज. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तैसे देव. महाराज मोबाईलवर पाहून कीर्तन होत नाही महाराज. त्याचं टिपण ऐकून नाही जमत. लहान बाळाला जिलेबीचा तुकडा टाळ्यात चाऱ्यानं जमणार आहे महाराज? त्याला दुधावरच धावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. हे सप्ते सोहळे याचं कारण काय आहे? काय कारण आहे? कशा करता करावं लागते आपल्याला हे? नेहमीचे नेहमी दरवर्षी बाबाचा सोहळा हा झाला की 4 महिने आहे झोटी. तो बाबा पर्व काळाचा आहे की मी या दिपेश्वरावर 12ही महिने पर्व काळ. इथं पाहायचंच काम नाही पर्व काळ. शास्त्रानं काही पर्व काळ सांगितले. काही 160 वर्षांनी येतात, काही 12 वर्षांनी येतात, काही 15 दिवसाच्या 15 दिवसा येतात. आणि तुपेश्वरावर नित्य पर्व काळ आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. कशा करताय हे सप्ते भागवत खर्च मोठे मोठे महाराज मंडळी बोलावणं, त्यांच्या पोट्या पाण्याची व्यवस्था करणं, त्याच्या गाडीची व्यवस्था करणं, त्याच्या पेट्रोलची व्यवस्था करणं. कशा करता करावं लागते महाराज हे? लोकांजवळून 100-100 रुपये मजुरीची जमा करणं, कोणी एका बुक्याला लय मोठी देऊन टाकणं. कशा करता करावं लागते? समाजाचा पैसा का खर्च घालावा लागते? हा काय एकमेव उद्देश आहे याचा की आपण हा इथला पैसा खर्च करतो आपला? लोक संडासं बांधत नाही हो, पण महाराज लोक वर्गणी करतात. लोक जमा रस्ते रंगवतील एकदा बस. इकडे पैसा देतात महाराज. कशा करता देतात? काय कारण आहे याचा? आपण त्याचा कधी विचार केला काय? नाही आमचं 144 वर्ष आहे म्हटलं, अजून चालते 700 वर्ष. तर परिवर्तन कधी होईल महाराज जीवनामध्ये? कुठं परिवर्तन आहे? काय परिवर्तन दिसून आलं तुम्हाला? अरे महाराज मला लुटो मजा गुरु नाम की ऐसी बखत ना आएगी. असा टाइम येणार नाही महाराज. डबल चालला टाइम निघून. दुर्लभ हो मानुष्य देवता मागे म्हणून सुरुवात करायला लागते. आता भेटतच नाही. कागद टाळीने आहे, भेटला चालला गमन, असा चालला उडून. काहीच नाही. कोहम कथवितम जातम काही नाही.
आला हे माहीत नाही, जाणं कुठं आहे हे माहीत नाही, इकडेच पैसा खर्च करू आला. यंदाच्या सप्ताहामध्ये मजा नाही आली, चांगले महाराज लोक नव्हते, विनोदी आनंद नाही आला. अरे विनोदी कीर्तनकार पाहिजे तर अहमद रफी मिर्झा बेग पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल. लोक त्याचं ऐकून कीर्तनात समोर राहिले हो. बरं संत काय कमी पडले काय? आम्ही किती कीर्तन करायला तोडून पाहिलं. अरे म्हटलं आपण याचा कार्यक्रम ते तिकडे ऐकायला अमरावतीमध्ये. त्या कीर्तनकार लोकांनी कुठे ऐकला शिंबो याचा कार्यक्रम? ती इकडे आणलं महाराज कीर्तनकार लोकांना त्याचं त्यानं ते सांगलं की म्हणते हे मग ते गँग अलग असते महाराज. सप्ताहाची समिती वेगळी असते. ते माळा टिकेवाले फार कमी असतात महाराज. त्याची समिती वेगळी असते अलग. ते म्हणतात बाबा ते तुमच्याकडे नाही आमच्याकडे त्या खातं ते. आम्ही निवडतो मग कीर्तनकार. आमचे कीर्तनकार बाबा त्याचं आपल्याला येत बी नाही महाराज. सांग हा आमचे दिगंबर महाराज म्हणतात महाराज तुमचं पाकिट काय? म्हटलं आपली भाजी फुकाची आहे गड्या. म्हणे मग म्हणून तिला भाव कमी आहे. लय भाव फुवा म्हणे तिचा कुंदाजी महाराज. कीर्तन आलं की पहिले म्हणावं लागते किती देशील. जर आपण सांगलं 25-50 तर म्हणतात काय बरं आहे हा पैसे शिल्लक घेऊन राहिला. सरळ व्यवहार आहे महाराज. आपण भाजी घ्यायला कधी गेलो खायला कधी म्हटलं तर आपली काही वाद 5 रुपये 7 रुपये किलो आहे. लोक म्हणतात नक्कीच काहीतरी बिघाड अशी निच्या. समाज कसा आहे? अनुकरण प्रिय समाज आहे. जिकडे गेला तिकडे जाते. समाज तुम्हाला वाटते का फार मोठा हुशार आहे? ते गाणं सोडून द्या तुम्ही. पब्लिक आहे सब जानती कुछ नाही जानती. विठ्ठल विठ्ठल. कोण कशा दुकान चालू आहे फक्त चालवणारा पाहिजे हुशार की त्याचा बजेटच बसते. तो मस्त हसते जमलं. असे दुकानं चालवतात महाराज चांगले. आणि त्याच्यामुळे हे विकृती फार बिघडून गेली महाराज. जे पाहिजे ते मागे पडलं. महाराजांनी सांगितलं सुजित महाराजांना बोलताना आम्हाला खोलीमध्ये एका शब्दात सांगून गेले म्हणजे महाराज कीर्तन म्हणजे काय. खूप सुंदर बोलले. असे मस्त बोलले ते. मला वाटते त्याला बी समजत नसेल काय बोललो तर. विठ्ठल विठ्ठल सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वृंदा जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आणि अशी कीर्तन मर्यादा आहे की तुमच्या आमच्या घरची आहे बापो. हे विठ्ठल विठ्ठल. महाराज हा सर्व खटाटो संत महात्म्यासाठी नाही. ते काय गरज आहे सप्ताहाची? तुम्ही केला काय नाही केला काय? त्यांचा तर इहलोकीचाही प्रवास गोड झाला आणि परलोकाचाही गोड करून गेले. पण चिंता प्रवासाच्या आपल्या आहे. आपल्या प्रवासाचे काय हालात? याचं एकमेव कारण हेच आहे महाराज की इहलोकाचं जीवन आणि पारलौकिक जीवन सुखमय व्यतीत होण्याकरता परमार्थाची आवश्यकता आहे. विठ्ठल विठ्ठल. आता परलोकाचं पडलंच कोणाले? परलोकाचं काही घेणं देणं राहिले नाही. लोक लोकांना खाऊन घ्या पिऊन घ्या मजा करून घ्या काय. पण ते विसरले की आता जो व्यवहार हा ऑनलाईन व्यवहार चालू आहे. पहिले चालूच होतं. आता ऑनलाईन आहे दिगंबर महाराज. हा विचार करून चाला. परमार्थ विचार करून करा. आमचा अधिकार नाही. तर काही लोक बोलतात कधी कधी महाराज अधिकारच फार हा कोणा काढला काही समजत नाही. हा फार खडाडोक मनामध्ये येतो. आपला खरंच अधिकार नाही पुरत महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय जीवन होतं बाबाचं. विठ्ठल हरिबाबाचं जीवन तर पाहिलं नाही. पण आम्हाला वाटते त्यांचं जीवन नक्कीच रामभाऊ बाबा पुजारी सारखं असलं पाहिजे. तर ज्याला कसा असणार आहे गुरु सारखा ज्याला काय अंतर आहे गुरु म्हणे ज्याला.
काय शब्द होते बाबाचे, काय पसारा होता, ढोंग होतं रामभाऊ बाबाचं. असे लोक जमा केले असं वाटे त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये आपण आहो या ठिकाणी. पेंद्या वेड्या वाकड्या वैज्या सगळे असेच लोक जमा करेल. बंदा पसारा असाच आम्ही पाहत होतो. तर काले त्या गोष्टी सांगायला लागतात द्वापारातल्या आणि त्रेतायुगातल्या. अरे धुपेश्वरा येऊन पहा, द्वापार युग आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण ज्या माणसाची बोलणार नाही महाराज त्या माणसाची जोड करत बाबा बोलावं अंगावर हात फिरवत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. आपण बोलतही नाही त्या माणसाची. भले भले कपडे असू दे अंगात. महाराज उभा असले लोक पाय लागून जातात, चाललेच पाय लागून खालून. हा इकडे म्हणते काय चालू कुठेतरी भेटले तुम्ही नाही. अरे पाहायला खाली पाहायला काय चालू आहे तर हे चांगले अधिकारी चालले तेव्हा पाय लागून. तरी हा खाली पाहत नाही महाराज वरच पाहते म्हणते. मग ते तरी तुमचं काय ते तारीखचं तुम्ही काही सांगितलं नाही. त्या दिवशी फोन केला तुम्ही ना, लोक चालले खाली झुंडा. महाराज जमानाला महाराज म्हणतात तुम्ही फिरत जा, सोडू नका फिरणं. बरं कशाला फिरता या बाजारात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा तर डवरे वाहिले तर पुरतात. वावरात इमानदारीनं कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःख. राष्ट्रसंत म्हणतात अरे संसारी असूनही संत असती, व्यवहारी राहुनी आदर्श होती आणि बुवानं म्हणविता अधिकार ठेविती सद्गुरूचा. विठ्ठल विठ्ठल. महाराज सर्वांसाठी नाही, साधू होऊ नये का हो. अरे या साधूशिवाय या जगात स्थिर काय राहणार आहे. त्या देशाची खरी संपत्ती जर काही असेल तर साधुत्व आहे महाराज. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. यानंच लय घोर करेल वाटते दिगंबर महाराज. साधू थोर जाना कलियुगी बरोबर आहे ते. पण साधू ओळखण्यात आला पाहिजे ना. कोणताही साधू थोर मानला लोक आहे ना. साधूच ओळखल्या जाऊन याला त्यामुळे जास्त घोर झाला. साधू थोर जाना भोळे भाविकात लोक राजा. भोळे आपला वारकरी सांभाळता फार भोळा आहे महाराज. आणि या भोळ्याचा लय मोठा फायदा केला लोकांना. साधू ओळखता आला पाहिजे. साधू एवढं ओळखणं सोपं आहे का हो. किती लोकांनी ओळखलं बाबाले. ते होते गॅंग आम्ही पाहिलं. आता ते ऐकिनी देव झाले त्या काळात पाहिले आम्ही ते घ्या काहीच माहित नाही द्यायला. पण हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. म्हणून म्हटलं महाराजांना की भाविकांच्या मेळ्याचा दिसला आहे. धावून या सगळ्यांचे कामे करी. साधू ओळखणं फार कठीण आहे. जेवढं बोला तेवढं कमी आहे बाबाबद्दल. हा बाबाचा सोहळा आहे या ठिकाणी. बाबाचा उपदघात होणं फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. बाबा ये लक्ष असे बाबाजी कोण भुकेलं राहिलं काय. आता साधू म्हणते पहिले इकडे आणजो गरम माल खोलीवरच्या बाकी मग ते मागे राहू देजो.
आमचे बाबा सोडून बरं बाबा, बाबा बंद त्या पंक्ती हिंटात मागून बसतात ही मंडळी. पण लोक गर्दी कोणाजवळ करतात महाराज? पुंजाजी महाराज बसायला तरी गर्दी नाही होत महाराज. भव्य कपडे पाहिजेत लय घालेत, 4-5 पुढे 4-5 मागे ते म्हणतात महाराज दर्शन घेऊ नका, व्हा बाजूले व्हा बाजूले व्हा बाजूले, बाय अजिबात दूर व्हा. मग पा लोकही धूम महाराज. महाराजचं दर्शन तर घेणंच गळ्या. लोकांचं फाउंडेशन फार उलट आहे महाराज. तुम्ही वखरण गाळा हा ना, तुम्हाला किंमत नाही महाराज. काम करा तुम्ही. काय लोकांच्या मनात हे फॅट निर्माण झालं बा, आम्हाला तर अजून समजून नाही राहिलं. महाराज हे टाकचं नका कुठे जास्त लाटे, टाकायचं नाही टाकलं. कसं आहे आपलं कीर्तन म्हटलं म्हणजे हे फार पोळं औषध आहे महाराज. यानं बिमारी जाते पण बिमार असणाऱ्याची. बिमार लागेल ना महाराज माणूस. ती काही बिमारच नाही कोणी तसं. बिमार जी आहे ती इकडे येत नाहीत महाराज. बिमार घरी आहे आणि इकडे जे तंदुरुस्त आहेत. बिमारीसाठी लोक महाराज साधूच्या जोडतात. बिमारीसाठी हे बिमारीचे बसवायचं केंद्र आहे का हे? अरे जाहीर सांगतो बिमारी बसवायचं केंद्र नाही हे अज्ञान रोगाचं केंद्र आहे. विठ्ठल विठ्ठल. अज्ञान गेलं की बिमारी आपोआप दूर होते महाराज. पर अज्ञानामुळे बिमारी आहे. अरे अज्ञानामुळे विकार माझं ती राष्ट्रसंत म्हणतात. काय सांगा आता. अज्ञानामुळे या साऱ्या गोष्टी घडतात महाराज. लोक परमार्थाकडे येत नाही. कोणी म्हणते मा पाय बसला पाहिजे, कोणी म्हणते नातू झाला पाहिजे, कोण पोराची बिमारी. त्याची सेवे करता कोणी येत नाही इकडे. त्याच्याजवळ गेले की त्याची आपलं त्याचं राहिलं आपलं दुकान म्हणतात त्याच्या पुढे. मग त्याच्याकरता कोण येतो? साधू करता. साधू करता कोणी नाही, आपल्याकरता सरी येतात. आपलं सारखं झालं पाहिजे. देवाजवळ जावं, साधूजवळ जावं, कोणाजवळ जावं. नाही कठीण परिस्थिती व्हायला ना. जाऊ दे हा विषय. जर तसं मी समाज प्रबोधनच करावं महाराज. मी जास्त काही हात घालत नसतो अंदर डीपमध्ये. मी सांगतो तुम्हाला, जरी भीती आहे तरी जात नसतो मी त्या ठिकाणी. जाऊ नये महाराज. बोलून गेलो. सर्व सांगते होती ब्रह्म माया सर्व विश्वजी. जो काही शब्द भारी आहेत. विश्वजी माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबोना चरचरा आपण जे आला वेदांतचार्य सगळ्या बद. तो मध्ये नोटा माप पहिले आपल्या किती आहेत, पाकिट किती भरलं महाराज. काय यात 700 कमी पलटो काढी. अडलोक काय सांगलं तुला लोकायले? अडलोक ह्या गप्पा पाहून मारल्या तुम्ही एवढा मोठाल्या. याच्याकडे लक्ष आहे का तुमचं? अरे परमार्थ का नाम सारा स्वार्थ अपना कर रहे, वैकुंठ मुक्ति के भरोसे जेब अपनी भर रहे. कहते नहीं कि तुम अच्छे रहो या सच्चे रहो, कैसे भी हो, पर दान दो मर के रहो या बच के रहो. विठ्ठल विठ्ठल तसे लोक असतात. अरुण महाराज जामठेकरांच्या कीर्तनाला गेलात. ते म्हणून दाढी बी नाही, गाडीही नाही, आणि हे कधी ऐकेल बी नाही. हे काले ऐकतील ते महाराज नाही. आमच्या संप्रदायात हे चालत नाही, ते चालत. अरे घेणं बिमारी बसून राहिली मरता का मग टिफिनच? फार लोक विचित्र आहेत हो. नाही आम्ही न तर मस्त होत. हे ना पाय लागून पंगत बसेलाय. हे ना जेवून संध्याकाळी उपाशी राहतं का मग? आम्ही तेरव्यात खात नाही. चांगली गोष्ट आहे. सर्वेसाठी नाही बरं. सर्व उपदेश सर्वेसाठी नसते. एवढं लक्षात ठेवा फक्त, नाही तर बिमारी करून घ्यायचा. सर्वेसाठी नसते. मग अटी खात नाही. आम्ही बरेच जण अनुभव आहे महाराज. बगर अनुभवाचं बोलणं नाही. आणि तिकडे जाऊन हॉटेलवर दाबते मग कचोऱ्या. अबे तटी चांगलं जेव्हा होता ना, चांगलं तेल होतं, भांडे घासेल होते, जेवून घ्यायचं तटी. चांगला माणूस होता तो मर्याद नाही म्हणजे तोडी. मग हॉटेलवर म्हणे आपलं थोडी सुतक होतं. मग आता अटी काय तो सांगते का तुले? काय बिकट परिस्थिती व्हायला महाराज. काय सांगावच काय.
फार परिस्थिती बिकट आहे. प्रारंभिक व्यवहार लोकांना समजत नाही. लोक इथले वर गेले, खाली तर कोणीच राहिलं नाही, शेंड्यातच. कारण किती वाजता उठत असं? 9ले. काले ब्रह्ममायाच्या गोटी कुर्माला 6 झाटीच्या ब्रह्ममुहूर्तात उठणं 3 वाजता. मग उठते 9ले गोटी ब्रह्ममुहूर्ताच्या. ब्रह्ममाया उठते किती वाजता? तू क्षण किती वाजता काढत? अरे हाच परमार्थ आहे. किती वाजता गोठ्याचा क्षण काढतो? गोठा साफ आहे का तू? या गोटी कोणत्या करून राहिला? पोरगा 5-6 बाटल्या घेऊन घेते, संध्याकाळी डोलत तिकून येते. तू करतं काय? परिस्थिती खूप बिकट आहे महाराज. हे कानं झालं. लोक म्हटलं अभंगार बोला. मग अभंग काय सांगते? अभंग काय कशा करता? हे राष्ट्रसंताने का शब्द सांगतो की मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्याशी व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. हेची शिकणे असते कीर्तनातून, भजनातून, पोथीतून. विठ्ठल विठ्ठल. कुसरकर बाबा फार सुंदर सांगत. आमचा बराच त्याच्यासोबत कार्यकाळ गेला. साधु संत बताते, साधु संत बताते, हम नहीं अमल में लाते, कैसे तर जाएंगे यूं ही मर जाएंगे. त्याचं फार आलं का मत महाराज. महात्मा आलो की वेगवेगळा होता. दुनिया में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से देखो सब पाप बढ़ रहा है, जमाने में बदल. महाराज शब्द काही असो, अर्थ महत्वाचा आहे. नाही बोलून गेलो मी आता का परत परत उपद्घात परत 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 ते कसं चांगलं कुठून घेतलं पाहिजे माणसानं. महाराज मग तात्विकता कुठूनही घ्यावी. तात्विकता कुठूनही घेतली पाहिजे. कोणी जे बाजारात जाणं आपल्याला जे सामान पाहिजे ते घ्या. नाही बा आम्ही त्यात गेलो. बाजार महाराज कुठे बी आहेच, पण महाराज म्हणतात जे जे हवे खरे तुला, बाजार हा खुला. बघा बंदच तुझ्यासाठी आहे का त्या बाजारातलं? तुला जे पाहिजे द्या. ती बंदीच थैली भरून घेतं सगळी. हे द्या ते द्या, तिकडल्या साथीतलं द्या, त्याच्या तिकडल्याही साथीतलं द्या. नाही, आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं. पण कसं? नीतीचं घे तराजू आणि सौदा सुखाने कर. असं सुंदर चिंतन सज्जनांनो या ठिकाणी सांगितलं संत महात्म्यांनी. आपण जर या विषयावर बोलत गेलो तर आपला अभंग बाजूला राहून जाईल. आपण जो अभंग घेतला तुकोबा राहायचा आहे आणि अभंगावर मला वाटते चिंतन करायचंच काम नाही. तुकोबानं चिंतन करून ठेवलं अभंगावर की लागोन या पाया. का हो? सहज म्हणतात लोक, अंगाले काटे येतात या शब्दच ऐकला की तुकोबानं असं म्हणावं. अंगार शार उभे राहतात की लागून या पाया. कोळे म्हटलं शिन बा, कोण शिन हा एवढा मोठा काय भाग्यवान असेल तो की अजून त्याच्या पुढचा काय शब्द आहे त्याला ते म्हणावं. आता कोण म्हणत नाही तो की त्याला असं म्हणावं लागलं. एवढा तुकोबाचा अधिकार काही कमी असेल? बरं तुम्हाला शब्द वापरला ते आर्यकाराची भाषा नाही, ते मोठ्यांची भाषा आहे. आणि केव्हा वापरते माणूसची भाषा? सगळे उपाय संपतात त्यावेळेस. कधी संपतात माणसाचे उपाय? की आता काहीच राहत नाही त्याच्याजवळ, एकच उपाय राहते फक्त. मग चांगला आहेत ते महाराज, चांगले लोक आहेत त्या एका शब्दामध्ये. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला,
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हे लोक ऐकणारा वर्ग आहे हा. ठीक आहे बुवा, आम्हाला सांगितलं खरंच आहे, तुमचं पटलं आम्हाला. पण एक वर्ग असा आहे, काहीच नाही, मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, तरी ते ऐकत नाही. याच्यापेक्षाही पुरावे भारी दिले. काय माय त्याचेही पुढे गेले, किती सांगो तरी सांग अधिकार नाही. भारी भारी त्याच्याही पुढचे तुकोबाजी अभंग जर वाचले तेवढी बोलायचे नाही. सुजित महाराज खोलीत बोलत जा महाराज अभंग. कोण लिहिलं तुकोबान असं, तरीही ऐकत नाही. सांगितलं की अरे बाबा कुठवर भोगशी मोजा तुकडोजी बांधतात. अरे मग येती यमाच्या फौजा तो कटलो. एकुलता एक मुलगा सज्जन, एकुलता एक मुलगा चांगल्या बापात. महाराज मुलगा वाईट विचित्र मार्गाला गेला. कसा आहे, बाप जरी चांगला असला तरी संगती आहे, संगती फार महत्वाची आहे महाराज. अहो म्हणतो का हो चांगल्या घरचं लेकरू आहे पण फार बिघडलं. बिघडण्याला कारण काय आहे, संगत आहे. संगतीशिवाय माणूस बिघडू शकत नाही, संगतीनंच माणूस बिघडते. कोण म्हटलं मग संगत संतन की करले. महाराज सतसंगती मिळती नाही, मिलती नहीं. और सतसंग से मिल गई तो जन्म का साफल्य है, और अधिकार उनका क्या को वह शहनशाह के तुल्य है. मग ते काय कमी आहे तो संगती जर लाभली तर. पण संगती विचित्रासोबत लाभली महाराज मुलांची. सज्जन माणूस किती सांगणार आहे मुलाले, गळ्या त्या मुलासोबत राहू नको, जात नको जाऊ त्याच्यासोबत. मुलगा ऐकायला तयार नाही. बापाने विचार केला की अरे आता ताकद तर मारण्याची नाही, पण तरी त्यानं प्रयत्न केला. पण त्या मुलानं काही ऐकलं, त्याच्या पुढचा उपाय केला, त्याच्या पलीकडचा उपाय करून पाहिला, पण कुठलाच उपयोगानं कुठलाच त्याला मान आला नाही. खंडोबाजवळ जाय, म्हसोबाजवळ जाय, हातला चिटको सर्व करून पाहिलं त्यानं. महाराज याची दुकानला या, ऐकत नाही का तू आमच्याकडे या, मग हप्ते करायला लागतात तुम्हाला. कर्णी कवटाळी या दुनिया अजून या युगात बी हायव चालू आहे. आम्ही पाहून राहिलो दोरे धागे खूप चालू आहेत. काय करा. अरे महाराज म्हणतात संत बिमारी बसवी तरी बुवाचे का प्राण जाते. अरे साधूने जर बिमारी, साधी बिमारी बसायला बसले का तुमचे, तुम्ही काही करा बिमारी त्याला बसायला लावता. रोजच्या रोज शिशे प्यान त्याला सांगा कोटा खराब झाला बसून द्या, तो बसून का साधू तुमचा कोटा. तू करणं कमी. अतो ना पुळ्या खाते महाराज, लेकर होत नाही नवस, चालला देवाजवळ. तुकोबान सांगलं, स्पष्ट सांगलं तुकोबान 900 पुत. तरी का बोलले ना तुकोबा. पण हे दुकान कसे काय बंद होती नाही. हे म्हणता येत जा ना तुम्ही 3 हप्ते करा अजून पुढचे. आपले वारकरी पाहिले आम्ही ना महाराजांची यात, ते म्हणतात या पुढच्या हप्त्याला अजून या बरील गुण नाही आला तर पुढच्या हप्त्याने येतच गुण. पण तुकोबाने सांगितलं काय महाराज, किती व्यसनाधीन लोक झाले हो. मग व्यसनाधीन या भोंगळ्याने बोलतात, ते लंब लागलं तरी कशाला बोलता. मग बंद उलंगवाडी झाली बोलता कुठे, पण ते गिरायक इकडे येत नाही. हे मोठी शोकांती काय, ते गिरायक इकडे येतच नाही महाराज. आम्ही एका गुरुपौर्णिमेला साधूजवळ गेलो. त्या साधूजवळ किती लोक असतील हो, महान महात्मा. त्याजवळ 2-3 गाड्या दिगंबर महाराज, 2 गाड्या पतल्या पतल्या, आणि झेंडूचे फुले हार एकदम पतला हार. एक फुलटी एक तटी एक तटी असं पतलं हार, 4-5 रुपयाचा हार त्या महात्म्याच्या गळ्यात. 2 गाड्या बिचाऱ्याच्या भल्या भल्या की कमाऱ्याच्या. हा, आणि मग आम्ही दर्शन घेतलं पुढे गेलो. पुढे पाहिलं आम्ही ना गाड्या. आता आम्हाला नाव येत नाही. दिगंबर महाराज सांगलं मला एक नाव, त्या याने घेतली म्हणे गाडी. ती कोणती, थार. थार थार 5-6 गाड्या उभ्या महाराज. चमत्कार. अजून चमत्कारापुढे लोक आहे. हा चमत्कार कधी कधी समजेल.
अरे अज्ञाने लावावे सन्मार्गाशी, या महात्म्यानं सन्मार्गाने लोक लावले. हा फुलदाजी बाबाला सांगू द्या फक्त कालपासून काही, त्या महात्म्यानं हा पांढरा वेश धारण करेल आहे. हा वेश सोडू द्या, सांगू द्या फक्त की बस आपण काही दिलं थोडेसे फुटाने की जमते तुमचा बजेट. कालपासून गर्दी पाहून फुलदाजी बारच्या पुढे फुटाने तुम्हाला दुकानाला लागते होती मग पोतेचे पोते. मुठभर फुटाने दिली की बजेट, मुठभर फुटाने दिली की बजेट. आम्ही महाराज स्वतः अनुभव स्वतः पाहून राहिलो म्हणून बोलून राहिलो की अजून बी या 21व्या शतकामध्ये लोकांची इतकी वाटचाल आहे. आणि या लोकांना मालूम पडलं की हे दुकानं वारकऱ्याशिवाय चालत नाहीत, यात घुसा लागते. अलग जर मांडलं तिकडे येत नाही, ते वारकर म्हणजे घुसलं आणि यात सांगलं की जमलं. का म्हटलं तुम्ही फेटाई बांधता इकडे घोंगड्यावर उभे राहता हेही सांगता, ते कसं का चालते, तो अलग अभ्यास आहे. आम्हाला शिकून दे. मग महाराजाचं परिवर्तन झालं पाहिजे. तुकोबाने विचार केला, जसं त्या मुलाच्या वडिलांनी विचार केला की हा मुलगा कसाच ऐकत नाही, याला आपण जे नाही ते करून पाहिलं, जे नाही ते सायास केले. मग आखरीचा सायास कोणता आहे हो? शेवटचा सायास त्या मुलाला बोलावलं की आता मी तुला काही करू शकत नाही गड्या,